मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू होऊन तब्बल 13 वर्षाहून अधिक काळ लोटलाय. मात्र अजूनही या महामार्गाचं काम पूर्ण झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत NHAIच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पेव्हर ब्लॉक, उड्डाणपूल, बायपास आणि सर्व्हिस रोड यांसह विविध प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला होत असलेल्या विलंबावर आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गावरील सर्व प्रलंबित कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तर खासदार सुनील तटकरे यांनीही महामार्गाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत कामाला वेग देण्याचे निर्देश दिले. आता 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग नेमका कधी पूर्ण होणार याकडे रायगडसह कोकणवासियांचं लक्ष लागले आहे. उत्तर ठीक नाही. अनेक उत्तरामध्ये त्यावेळेला दिलेल्या सूचनांनुसार कामही झालेलं आहे. ज्या वेळेला प्रलंबित प्रश्न राहतो त्यावेळेला नव्याने काही गोष्टी निर्माण होत असतात. खरं आहे की DPR बनवताना ज्या बाबीची खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती दुर्दैवाने घेतली गेली नाही. अत्यंत खेदजनक आहे. त्याबद्दलची नापसंती मी गडकरी साहेबांच्या जवळ व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे. आता काम पूर्णत्वात येताना ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्याची गेल्या 3 महिन्यात अनेक वेळेला मी बैठका घेतल्या. त्याच्यामध्ये फॉरेस्ट असेल, कोकण रेल्वे असेल किंवा इतर काय बाबी असतील त्याच्यातून प्रश्न सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे. आज रोड सेफ्टीचीच एक तऱ्हेची बैठक आणि नॅशनल हायवे आणि मग गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने येणारे संबंध कोकणवासीय या दृष्टिकोनातूनच एक नियोजन करावं अशी बैठक त्या ठिकाणी झाली. म्हणून आज रोड सेफ्टीचे सगळे अधिकारी परिवहन विभागाचे असतील, पोलीस दलाचे असतील, नॅशनल हायवेचे असतील, ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ शकते किंवा अपघाताचा नवीन स्पॉट तयार होऊ शकतो तिथे आता ते संयुक्त भेट द्यायला आता गेलेत. त्यांना त्याच पद्धतीच्या सुद्धा दिल्यात की जेणेकरून गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी कोकणवासी जात असताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दुरुस्ती त्या ठिकाणी व्हावी. वडखळ असेल, नागोठणे असेल किंवा लोणेर असेल, तिन्ही ठिकाणी रस्ता निकृष्ट दर्जाचा किंवा धोकादायक बनलेला आहे. या संबंधी काय कारवाई होणार आहे? नाही, त्यांना मी गडकरी साहेबांना सुद्धा निवेदन दिलं. आता वडखळच्या तिथे जो रस्ता झाला आहे तो फ्लायओव्हरचा नाही. आपण जो सांगताय तो खाली उतरून आपण टर्न घेऊन अलिबागला जो जातो त्या रस्त्याच्या वतीमध्ये आपण बोलताय. तो रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात नाही तर तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एकदा या विषयावरती सुद्धा माझं अधिवेशन संपलं का दोन्ही विभागाचे अधिकारी परस्परांच्या वरती ढकलण्याचा प्रयत्न करतात. जे एकमेकाची जबाबदारी आज झटकत आहेत त्या संदर्भातला निर्णय 15 ऑगस्टपूर्वी करण्याचा माझ्या दृष्टीने प्रयत्न राहील. एक नागोठण्याच्या वतीमध्ये सुद्धा तीव्र संतप्त भावना मी त्यांच्याजवळ व्यक्त केल्या. नागोठण्याचं पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं, त्याची चौकशी सुरू झाली. त्याची पाहणी करायला दिल्लीपासूनचे या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्या टीम त्या ठिकाणी येत आहेत. परंतु तो पूल आता वाहतुकीला महिना दीड महिना खुला होऊ शकत नाही. तोपर्यंत त्याच्या बाजूचे असलेले बायपास जे आहे सर्व्हिस रोड त्याची दुरुस्ती ताबडतोब सुरू करण्याचे आज ठरवलेलं आहे. त्यांनी मला कबूल केले की कुठल्याही परिस्थितीमध्ये 25 ऑगस्टपर्यंत त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाईल.